जी मार्गदर्शक तत्व आहेत, ज्याला तेवढंच महत्त्वाचं मानलेलं आहे देशाच्या राज्यकारभारामध्ये आणि धोरण विषयक संदर्भात. त्यामध्ये कलम 41 जे आहे ते, की राज्यांनी म्हणजे शासन संस्थेनी म्हणजे सर्व केंद्र आणि राज्य सरकारं, स्थानिक सरकारं त्यांनी त्यांच्या वित्तीय साधन सामुग्रीच्या आणि एकंदर संदर्भात रोजगार निर्मितीवर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली बहुसंख्य शेती ही पर्जन्याश्रयी म्हणजे पावसावर आधारित आणि महाराष्ट्रात तर ती जास्त, की महाराष्ट्राचा बराच भाग ज्याला आपण अवर्षण प्रवण, दुष्काळी वगैरे म्हणतो. तिथे काय झालं, की 71 ते 74 या काळामध्ये एक फार म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेच जे काही बदल झाले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, सिंचन आणि वीज प्रकल्प या योजना आल्या, कोयना झाली, बाकीची धरणं झाली. त्यामध्ये 71 ते 74 या 3 वर्ष लागोपाठ अवर्षणाचे आले आणि त्याच्यामुळे एक पिकी जी जमीन आहे, फक्त खरी एक पीक जिथे निघतं तिथे एरवी शेतीमध्ये वर्षभर काम नसतं आणि रोजगार नसतो. म्हणून यात पुढाकार घेऊन पागेंनी त्यात म्हणजे त्यावेळेला जे सगळे असे विधिमंडळात वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांनी देखील याला समर्थन दिलं आणि रोजगाराची योजना केली. ती 4-5 वर्ष त्या काळात कायदा नव्हता झाला, पण 77 साली महाराष्ट्रात कायदा झाला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की या अवर्षणाच्या काळामध्ये दुष्काळी वर्ष जी 71-74 झाली, त्यामध्ये 55 लाख लोक, महाराष्ट्राची लोकसंख्या 5-1 कोटीच्या जवळ असेल, म्हणजे आजच्या 1/3. त्याच्या तील लोकसंख्येचे ग्रामीण भागातले जवळपास 70-80% शेतमजूर तर आहेत, पण शेतकरीसुद्धा यांना कामाची गरज होती. आणि त्यावेळेला खरं म्हणजे मजुरी 2.5 ते 5 रुपये इतकी अत्यल्प होती, तरी एवढे लोक कामावर आले आणि एवढ्या लोकांना अर्थात मग त्यावेळेला बृहद आणि जलसंधारणाची आणि खडी फोडण्याची वगैरे कामं दिली. पण अशी योजना असं केलं जाऊ शकतं. सरकार लोकांना काम देऊ शकतं आणि ही फक्त काही हजेरीसाठी मोबदला नाही, तर कामासाठी मोबदला आहे. ही फार महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा जो कायदा झाला त्यात महत्त्वाचा भाग त्याच्या उपोद्घातात त्यांनी असा घातला आहे, की स्थायीमत्ता निर्माण करणं. रोजगार पुरवणं तर आहे आवश्यकच, लोकांना सौदाशक्ती देणं, मजुरी देणं, त्याला मजुरीला वेतन देणं, पण सोबतच एकूण इतकी स्थायीमत्ता निर्माण झाली पाहिजे की रोजगार हमीसारख्या योजनेची गरज पडूच नये. म्हणजे शेतीमध्ये किंवा छोट्या उद्योगामध्ये पाण्याचे साठे झाल्यामुळे इतकं काम अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होईल. आणि हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 77 सालापासून चाललं 25-30 वर्ष. आणि जगातली सगळ्यात मोठी सार्वजनिक रोजगार पुरवठा करणारी योजना म्हणून तो एक स्तुत्य उपक्रम म्हणून जग जाहीर झाला. आणि पुढे ज्या वेळेला हे देशामध्ये होत गेलं, हे याचा प्रचार प्रसार की महाराष्ट्र असं करतं आणि बाकीच्या राज्यात मागणी होऊ लागली, त्यावेळेला मी स्वतः नियोजन मंडळाचा सदस्य असताना 88 साल 90-92, 88, 90, 90-92 अशा काळामध्ये त्यावेळेला अनेक ठिकाणी देशामध्ये याचं योजना होत्या, पण त्याचा कायदा व्हावा आणि मेहरबानी नसून कामाचा हक्क प्राप्त व्हावा, जे महाराष्ट्राच्या कायद्याने केलं. म्हणजे की आणि महाराष्ट्राच्या कायद्यात तर असं होतं की वर्षभर काम पुरवण्याचं दायित्व सरकारवर आहे. म्हणजे कोणताही धडधाकट माणूस
जो अंग मेहनतीचं काम करायला तयार आहे त्या सर्वांना काम दिलं पाहिजे. आणि काम जर दिलं नाही तर बेकारी भत्ता दिला पाहिजे. आणि बेकारी भत्ता देणं म्हणजे सरकारची नामुष्की आहे की ते काम देऊ शकत नाही. म्हणून शक्यतो काम काढले जात होते. आणि असं खूप झालं. आणि त्याच्यातून बरीच छोटी मोठी पाझर तलाव, त्याच्यात त्रुटी, भ्रष्टाचार वगैरे बाबी तर होत्याच होत्या. पण अ, एक मोठं महाराष्ट्रभर ब्रद आणि जलसंधारणाचं आणि हे खडी आणि रस्ते याचं काम झालं. ते नीट नियोजित व्हायला पाहिजे तेवढं नाही झालं. पण यातून एक गोष्ट पुढे आली की अशी एक योजना मूर्त स्वरूपाची देशभर केली जाऊ शकते. आणि मग ज्यावेळेला हे UPAचं सरकार आलं त्यावेळेला थोडंसं डाव्या पक्षाच्या समर्थनावर ते अवलंबून होतं पहिल्या 5 वर्षामध्ये. त्यामुळे रोजगार हमीसाठी एक देशव्यापी यात्रा निघाली. आणि ज्यामध्ये मी पण सहभागी झालो होतो. आणि जी खूप म्हणजे त्याची संसदेत सगळं जे आहे सरकार, विरोधी पक्ष, तज्ज्ञ, अमर्त्य सेनसारखे लोक या सगळ्यांनी असं सांगितलं की देशव्यापी अशी योजना करणं शक्य आहे. आणि सरकारकडे एवढी साधनं आहे. शेवटी याच्यासाठी किती पैसे लागतात तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1-2% जास्त काही लागत नाही. किंबहुना आता तर राष्ट्रीय उत्पन्न इतकं वाढलं आहे की आता म्हणजे 0.2% म्हणजे 1% पेक्षाही कमी खर्च होऊन तुम्हाला, कारण 340 लाख कोटी रुपये देशाचं उत्पन्न आहे सध्या. तर ते जर केलं तर एक 60-70-80 हजाराची जी तरतूद करतात ते सहज केली जाऊ शकते. तर ही याची पार्श्वभूमी आहे की एक शासन सार्वजनिक रोजगार पुरवू शकते. आणि ही स्वयंलक्षित योजना आहे की जिथे हा कायदा जो झाला आधी नरेगा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, आणि नंतर त्याला महात्मा गांधीचं नाव देण्यात आलं. तर मनरेगा ज्याला आपण आज म्हणतो ती असं मूर्त स्वरूप घेत गेली. 14 साली जेव्हा मोदींचं सरकार आलं त्यावेळेला ते म्हणाले की मी राजकीयदृष्ट्या काही एवढा खुळा नाही की मला या योजनेचं, पण हे काँग्रेसच्या अपयशाचं स्मारक म्हणून मी हिला जारी ठेवणार. आणि म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या मनात या योजनेच्या विषयीचा आकस होता. पण होत असं गेलं की देशामध्ये 5 ते 6 कोटी लोक काम मागणारे येतात, त्यांना काम द्यावं लागतं. ही राजकीय जो दबाव आहे त्याला ते दूर करू शकले नाही. आणि 20-21 साली करोना काळात विशेषतः की जे लोक शहरातून परत म्हणजे जे खेड्यातले लोक शहरात मोलमजुरी करण्यासाठी गेलेले होते, अकुशल काम करत होते, असंघटित क्षेत्रात काम करत ते परत आले. त्यांच्यावर तर एक 10 कोटी लोकांना काही दिवस तरी या योजनेतहत काम मिळालं. आणि असा कायदा झाला. आणि कायद्यामध्ये प्रावधान आहे की केंद्र सरकारची ही योजना असेल, या कामावर होणारा खर्च जो आहे 60% मजुरीवर व्हावा आणि 40% म्हणजे ज्याला काय म्हणतो साहित्य म्हणजे भांडवल, मटेरियल याच्यावर व्हावा. याचा जो वेतनाचा जो भाग आहे तो संपूर्ण खर्च केंद्र सरकार देईल. आणि साहित्याच्या भागातलं 25% म्हणजे एकूण 90% पैसे जे आहे केंद्र सरकार देत होतं. केंद्राची योजना होती आणि ती देशभर लागू होती. आणि महत्त्वाची गोष्ट ही फक्त योजना नव्हती, धोरण नव्हतं, तर कायदा झालेला होता. आणि कायद्यामुळे हे बंधनकारक होतं की आणि त्याच्यामुळे आज आपल्याकडे 15 कोटी लोकांनी, ज्याला जॉब कार्ड होल्डर्स म्हणतात, त्यांनी रोजगार हमीच्या कामावर काम करण्यासाठी नोंदवलेलं आहे स्वतःला. म्हणजे इतक्या लोकांना या देशामध्ये अल्पकाळ का असे नाही, त्यात प्रावधानपूर्वी 100 दिवस कामाचं होतं. पण तेवढे दिवस अगदी काही 2% लोकांना 100 दिवस काम मिळालं. 5-6 कोटी लोक जे सरासरीनी 20-25 वर्ष
या योजनेवर काम करत आहेत त्यामध्ये 50 ते 60 दिवसाचा रोजगाराला दिला गेला. तर आत्ता या योजनेमध्ये अधिक तिच्यात सुधारणा करून आणि मी महाराष्ट्र सरकारच्या असो किंवा केंद्राच्या ग्रामीण विकास खात्याच्या समितीवर असताना मी असं सुचवलं की ही देशामध्ये सर्वात महत्त्वाची स्वातंत्र्योत्तर काळात झालेली योजना आहे, ज्याच्यामुळे देशातील दुष्काळ निवारणच नव्हे निर्मूलन होऊ शकतं आणि पूर नियंत्रण होऊ शकतं आणि सोबतच देशाचं हरितीकरण होऊ शकतं. म्हणजे देशामध्ये स्थायी संपत्तीची निर्मिती करणारी ही योजना आहे. रोजगार त्याचं माध्यम आहे आणि खरं स्वायत्त भांडवल, शाश्वत भांडवल ते निर्माण या योजनेमध्ये होऊ शकतं. जरी अनेक कारणामुळे महाराष्ट्र सरकारने नंतर त्याला फाटे दिले, जलयुक्तसारखं आलं, देशभरही ते झालं, कुठे म्हणजे फार नियोजित कामं जरी नाही केली तरी लोकांना रोजगार दिला गेला आणि जे काम दिलं त्याच्यामुळे मृद आणि जलसंधारणाचं वनीकरणाचं काम देशभर झालं. त्याचे फायदे निश्चितच त्यात जी गुंतवणूक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट मिळाले आणि लोकांना रोजगार मिळाला आणि सार्वजनिक रोजगार दिला तर श्रमिकांची आणि त्याच्यामध्ये फक्त भूमिहीनच नव्हे तर अगदी छोटे शेतकरी जे त्याच्यावर अवलंबून आहे त्यांची सौदाशक्ती जी आहे ती वाढते. कारण मग शेतकऱ्याला शेतीतसुद्धा तेवढी मजुरी द्यावी लागेल किंवा बांधकामावर जर रोजगार हमीमध्ये तशी मजुरी फार नाही आहे. 200 ते 400 रुपये राज्यवारती वेगवेगळी आहे त्या राज्याचं जे वेतन ठरविलेलं आहे त्यांनी. किमान बऱ्याच वेळेला ते किमान वेतनापेक्षा कमी आहे, पण हेही आहे. आणि आजच्या काळामध्ये 300 रुपये सरासरी वेतनावर 7 तास काम करणं म्हणजे $4 तुमची बहुआयामी गरिबीची व्याख्या आहे. त्याच्यापेक्षा कमी खर्चात 7 तास माणूस काम करतो. खरं म्हणजे एका जेवणाची शहरात जी किंमत आहे, 2 जेवणाची किंमत आहे, त्यापेक्षा कमी कामात लोक आपल्यात श्रम करायला तयार आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एका वेळी याला शक्तीद्वारे ग्रामीण विकास असं सुद्धा नाव या योजनेला दिलेलं होतं आणि राज्यांना नंतरही मुभा होती. ते आहे. तर एकंदर ही सर्व पार्श्वभूमी आणि यातलं महत्त्वाचा भाग की ग्रामीण भागात सर्वत्र रोजगाराची देशभर हमी, जिथे जो कामाला तो फॉर्म भरून देईल आणि काम मागेल त्याला काम देण्याचं बंधन, त्या कामाला किमान वेतन आणि त्याची मजुरी देणं हे याची इतकी ही योजना जोडलेली आहे. आता या सरकारला, मोदी सरकारला गेल्या 11-12 वर्षे जे सत्तेत आहेत त्यांना याच्याविषयी आकस आहे सगळ्या या योजनांच्या विषयी. आणि मग ते सगळ्या याला एक फाटा फोडण्यासाठी त्या योजनेचं स्वरूप बदलत आहेत आणि या योजनेचं स्वरूप काही इतक्या चर्चेअंती आणि इतक्या संसदेने एकमताने ही पास केलेली योजना आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला संसदेच्या ग्रामीण विकास समितीचे चेअरमन भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले कल्याण सिंग होते, तरी ते संमत झालं आणि एकमताने हा नरेगाचा कायदा पास झाला. मग अशा कायद्याला बदलताना तुम्ही ज्या लोकांनी या कायद्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये योगदान केलं त्या सगळ्या लोकांशी तुम्ही सल्लामसलत करणं आवश्यक होतं. ती आणि संसदेच्या समित्या आहेत, तुमच्या स्थायी समित्या आहेत, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या जॉईंट सिलेक्ट कमिटी म्हणतात त्या असतात. त्या सगळ्यांना फाटा देत एकाएकी आगंतुक हे बिल म्हणजे या हिवाळी अधिवेशनाच्या आधी माहीत पण नव्हतं की असं काही बिल आणलं जाणार आहे. ते एक पहिल्या आठवड्यात आणलं आणि दुसऱ्या आठवड्यात ते कसे करून बुलडोज केलं गेलं. याच्यात महात्मा गांधीचं नाव वगळलं ही तर अक्षम्य चूक आहे. खरं म्हणजे हे दुसऱ्यांदा गांधीला मारणं आहे. पण
अ, गांधी नावाची तुम्हाला इतकी अलर्जी आहे ते समजू शकतो. कसंही ओढून ताणून असं बेढप नाव म्हणजे विकसित भारत आणि पुन्हा ग्रामीण रोजगार गॅरंटी, आजीविका, ग्रामीण योजना वगैरे असं काही केलं जे एका अं, एका दमात कोणाला समजत सुद्धा नाही की काय याचा अर्थ आहे. जसं की किंवा राष्ट्रीय रोजगार हमी कार्यक्रमाचा आहे. तर या शब्दच्छलाच्या पलीकडे यातलं जो मुख्य आहे की आता सरकार काय करणार, की या योजनेला किती पैसे द्यायचे ते केंद्र सरकार ठरवणार. आता आणि त्यातले 60% ते देणार, 40% राज्यांना द्यायचे. म्हणजे आता ही केंद्रीय योजना न राहता केंद्र पुरस्कृत योजना बनवण्यात आली आहे. हा पहिला. आणि राज्याची जी परिस्थिती आहे आणि ज्या राज्यात या योजनेची जास्त कामं होतात किंवा गरज आहे, त्या राज्यांची आर्थिक स्थिती, वित्तीय स्थिती इतकी नाजूक आहे, की 40% पैसे ते याच्यात नाही. म्हणजे यांचे जर 6,000 कोटी घ्यायचे असतील, तर यांना 4,000 कोटी टाकावे लागतील. आणि खुद्द त्यांच्या आत्ता सत्तेत असलेलं, भागीदार असलेलं आंध्र प्रदेशचं TDPचं सरकारसुद्धा ते म्हणतं आहे, की आम्हाला नाही चालवता येणार ही योजना. तर हा. दुसरं हे की द कोणत्या राज्याला किती बजेट द्यायचं हे केंद्र ठरवणार. हे याची गरज नाही. खरं म्हणजे मागेल त्याला काम. ही ज्याला काय म्हणतो डिमांड ड्रिव्हन, मागणी प्रवण योजना आहे. जितके लोक कामाला येतील त्याला किती पैसे तुमच्या खजिन्यात आहे या नाही, किती योजनेची तरतूद केली, तुमच्यावर हे बंधनकारक आहे. म्हणजे सरकारवर, की जेवढे लोक कामाला येतील त्यांना 100 दिवसाचं काम देणं आणि त्या कामाची मजुरी देणं आणि त्याच्यासाठी लागेल तेवढे पैसे अग्रक्रमाने त्याची तरतूद, त्याचा खर्च करणं. हा जो आधार आहे योजनेचा, आता हा मोडून टाकण्यात आलेला आहे. आता ते ठरवणार की राज्यवार किती हे याला बजेट आहे. त्याच्यापेक्षा जास्त करायचं तर मग त्या राज्यांनी करायचं. आधीच तर 40% त्यांना द्यायचं आहे. आणि दुसरं कुठे काम काढायचं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली की 60 दिवस ही योजना तहकूब राहील. म्हणजे 60 दिवस ते समजू शकतं की बुवा शेतीच्या हंगामात, पेरणीच्या, लागवडीच्या किंवा सुगीच्या हंगामामध्ये. पण तुम्ही केव्हा कराल? जर इतकी अल्पमजुरी आहे तर त्या पेक्षा अल्पमजुरीमध्ये शेतात देखील कोणी काम करून जगू शकत नाही. तर तुम्ही असं का केलं? आणि स्थायीमत्ता निर्माण करायची असेल तर सातत्यपूर्ण काम दिलं पाहिजे. आणि शेतीचं उत्पादन चालू ठेवण्याबरोबर, श्रमिकांना काम देण्याबरोबर देशामध्ये जी नैसर्गिक संसाधनांची आबाळ होते ती थांबवण्यासाठी जमीन, पाणी, वनं, कुरणं, जैवविविधता, या सगळ्यांची आज जी स्थिती आहे, म्हणजे देशामध्ये एकीकडे आपल्याला हवामानाचं अरिष्ट आहे, पर्यावरणीय आणीबाणी आहे, आरोग्याची आणीबाणी आहे. आणि हे सगळं लक्षात घेता अशा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.